नमस्कार. मनस्विता स्वप्नापासून कर्तृत्वापर्यंत या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी रुपाली विरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. मैत्रिणींनो, कारण कोणतंही असो, निमित्त कोणतेही असो, आपल्याला छान राहायला खूप आवडतं की नाही. ग्रूमिंग तर आपल्या जिव्हाळ्याचा विषय आणि त्यातही आपली हेअरस्टाईल आणि आपला मेकअप हे दोन घटक तर फार महत्वाचे. मनस्वितेच्या आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट सुजाता यांच्याशी. सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की सुजाता ऍज अ मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट कोणकोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस देते. मेकअप साठी जेव्हा जाते तर मेकअप, ब्रायडल मेकअप, परत फॅशन मेकअप हे सगळं करते. प्लस हेअर स्टायलिस्ट म्हणून मला जास्त ओळखलं जातं फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आणि इन सलॉन, लाईक माझं सलॉन आहे, त्या सलॉन मध्ये आपल्याकडे हेअर ट्रीटमेंट्स होतात, हेअर कटिंग, परत फेशियल, पेडिक्युअर, मॅनिक्युअर या सगळ्या सर्व्हिसेस होतात. अच्छा, कुठे आहे हे सलॉन, काय नाव आहे? वाशीमध्ये व्हॉल्यूम हेअर सलॉन म्हणून. फिल्म इंडस्ट्री. तर मला तुझ्या या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी एका छोट्याशा गावातून आलेली आहे. तर तुम्हाला माहिती असेल पुण्या साईडला मंचर. माझं शिक्षण तिकडेच झालं. गंगापूर म्हणून गाव आहे. हनुमान विद्यालय, मला आवडेल माझ्या स्कूलचं नाव घ्यायला. तर तिथून आमची म्हणजे मी तिकडेच शिक्षण वगैरे घेतलं. आणि त्याच्यानंतर काहीतरी 2009 या 10 मध्ये मी इकडे आली. जेव्हा मी स्टार्टिंगला इथे आलेली मुंबईमध्ये, मला हिंदी पण व्यवस्थित येत नव्हती बोलायला. आणि मी जॉब जेव्हा शोधत होती त्या टाइमला असं झालं की अरे मी काय करू शकते, म्हणजे मला काही डिसाईड नव्हतं की मला हे करायचंय ते करायचंय, फक्त मला काहीतरी जॉब हवा होता. त्यावेळेस मी एका सलॉन मध्ये, चांगल्या सलॉन मध्ये लाईक हेल्पिंगचं काम करायला लागली. मग तिथून मी डिसाईड केलं की मला ब्युटिशियन बनायचं. अच्छा. मग मी ब्युटिशियनचा कोर्स करण्यासाठी पण लाईक तेव्हाचे खूप जास्त अमाऊंट होती ती माझ्यासाठी, 70-80,000. तर तेव्हा तर काहीच असं हे नव्हतं, अर्निंग पॉइंट नव्हतं कुठूनच. मग मी ठरवलं की आता काहीतरी करून हा कोर्स करायचा आहे, कारण त्याच इंडस्ट्रीमध्ये मला दिसत होतं की मी हे करू शकते आणि चांगल्या पद्धतीने करू शकते असं. तर मग मी काही लोकांकडे जाऊन किंवा तिथलेच काही ट्रेनर होते त्यांच्याकडे मी बोलली की मला कोर्स करायचा आहे, तर तुम्ही काही हेल्प कराल का. तर त्यांनी सांगितलं की आमच्या इथे तुला काम करायला लागेल, मग तू करू शकतेस म्हणून. पण असं झालं की काम तिकडे करायचं तर मला कुठूनच सॅलरी किंवा काही येत नव्हतं, कारण मला शिकायचं होतं. मग त्यानंतर मी त्यांनी जेव्हा शिकवायला चालू केलं, मला आधीच हेल्पिंग केल्यामुळे, इकडे हेल्परचं काम केल्यामुळे मला प्रॉडक्ट्स हे सगळं माहित होतं की हे येते युज होतं. मला फक्त प्रॅक्टिसची गरज होती. तर मी हार्डली 2 months मध्ये सगळं शिकलेली तिकडे. मग मी ठाण्यामध्येच एका शॉपमध्ये जाऊन इंटरव्ह्यू दिला ऍज अ ब्युटिशियन, तिथेच करता करता. आणि मी सिलेक्ट पण झाली तिथे. आणि एका चांगल्या सॅलरीमध्ये मला त्यांनी ठेवून घेतलं. आणि मग तिथून तो प्रवास माझा, म्हणजे फर्स्ट स्टेज ती माझी तिथून स्टार्ट झाली ह्या इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे जेव्हा मी सलॉन ही फील्ड बघितलेली तेव्हाच मी ठरवलेलं की मला हेअरस्टायलिस्ट बनायला खूप आवडेल. ठीक आहे. तर मग मी पण तेव्हाचे ते, म्हणजे जर हेअर मध्ये डिप्लोमा करायचा तर खूप जास्त चार्जेस आहेत, 1.5 लाख 2 लाख असे चार्जेस असतात डिप्लोमाचे. त्यामुळे आता ते तर पॉसिबल नव्हतं त्या टायमाला. मग मी ब्युटिशियन मधूनच थोडं इन सलॉन पण बघून शिकायची. नंतर मग डिप्लोमा केला मी हळूहळू. आणि मग डिप्लोमा केल्यानंतर मी परत एक मेकअपचा कोर्स केला. अच्छा. तर तो प्रॉपर म्हणजे फिल्म इंडस्ट्री सोबत रिलेटेड होता. फॅटमू नाव होतं त्या स्कूलचं. आणि मग मी तिथून शिकल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये हळूहळू ओळख झाली. आणि मग ज्या लोकांची माझी ओळख झाली तिथे मी त्यांना असिस्ट करायला लागली की मला असिस्टंट म्हणून बोलवा, मी येईल वगैरे. आणि मग तिथून मला ते पॉइंट भेटला, प्रवास सुरू झाला. मग तिथून ती सुरुवात झाली. 2009 ते 2015
या दरम्यान तू जे काही स्ट्रगल केलंस आणि त्याच दरम्यान तू तुझं पार्लर सुद्धा हो, वाशीमध्ये चालू सुरू केलं. केलंस. बरोबर. आता त्या पार्लरमध्ये तुझ्या बरोबर म्हणजे कोणी मदतीला अजून आहे? कारण आता तू फुल टाइम बाहेरपासून. आर्टिस्ट पण मेकअप हो. आर्टिस्ट म्हणूनही काम करतेस आणि आता तुझं सलॉन देखील चालू आहे. हो, सो तुझ्या बरोबर कोण आहे या व्यवसायात? माझ्या बरोबर माझा भाऊ असतो. अच्छा. तो सलॉन मध्ये असतो आणि काही अच्छा. स्टाफ आहेत जे खूप जुने झालेत आता. मीन्स Okay. मलाच आता 8-9 वर्ष झाले बरोबर. शॉपला पण. तर मग ते लोक पण तेव्हापासूनचे अजून पण आहेत. अच्छा. हा, सगळे Okay. सोबत आहेत आता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागल्यावर एक म्हणजे सगळ्यात पहिला असा लक्षात राहिलेला क्लायंट कोण आहे त्याच्याबद्दल काही सांगशील का? म्हणजे तुझा पहिला अनुभव. फर्स्ट जी ऍक्टर होती ती शायनी गुप्ता होती. अच्छा. हा, तर तिचे हेअर साठी मला आलेलं. मी तिचे हेअर केलेलं त्या टाइमला. आणि मला असं वाटलेलं की मला खूप शिकायचं आहे यातलं आणि मला तेवढं नव्हतं करता येत की मला माहित नव्हतं इंडस्ट्री काय आहे, कसं. कारण सलॉन मध्ये 4 भिंतींच्या आत काम करणं आणि बाहेर इंडस्ट्रीमध्ये काम करणं, बरोबर. त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. बरोबर. माझ्यासाठी ते खूपच नवीन होतं. म्हणजे माझ्यासाठी असं होतं की आता बाहेर पडायचं तर आहे पण जमत पण नाहीये. आणि माझा वीक पॉइंट होता माझे इंग्लिश भाषेवरचं एक. आपलं रूट्स आहेत मराठी, आपण बरोबर. आलोय तिकडनं. बरोबर. आणि ते होतं की मला नाही जमणार आहे हे किंवा मला जमेल की नाही. म्हणजे खूप सारे प्रश्न होते त्या टाइमला समोर. माझ्या एका फ्रेंडने मला सपोर्ट केलेला त्या टाइमला. ती बोलली की तू कर, तू जा एकदा, फक्त बघ, तुला नाही आवडलं तर नंतर नको करू, आता तर तू जा, तर तुला आलाय चान्स तर. तेव्हा मी गेली आणि टचवूड लकीली ते माझं काम म्हणजे चांगलं झालं आणि मला तो कॉन्फिडन्स आला की बरोबर. हा मी करू शकते. बरोबर. तिथे एक मेकअप आर्टिस्ट होती, ती खूप चांगल्या लेवलला काम करत होती. मग मी तिला विचारलं की मी तुला असिस्ट करायला येऊ शकते का? हा. तर ती म्हणली हो चालेल, मी तुला बोलवेल असिस्टंटसाठी. मग तिच्यासोबत मी काहीतरी 2 वर्ष असिस्टिंगचं काम केलं. अच्छा. ओके. मग तिच्या सोबतच तिचं कुठेही काम असेल तर मी तिकडे जायची, ओके. तिच्या सोबतच राहायची आणि मग तिकडे तिला असिस्ट करून करून पण मी खूप साऱ्या गोष्टी शिकली बाहेरच्या, ट्रॅव्हलिंग हे ते. मग त्याच्यातून मला थोडं थोडं नॉलेज भेटून गेलं. आणि मग मी फुल टाइम म्हणजे तू स्वतःच आता इंडिपेंडेंट. हो, तेव्हा कधीतरी यायचं, मीन्स महिन्यातून 2 ते 3 वेळा 4 वेळा असं मेन कामांना. मग नंतर मग मी आता इंडिव्हिज्युअली करायला लागलो. जर तुझा आता म्हणजे क्लायंटेल जो वर्ग बघितला किंवा प्रोजेक्ट तुझे बघितले तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांग ना. कोण कोण आहे, काय काय प्रोजेक्ट केलेस तू? आता मी साऊथ मधले 2 मूवी केलेले. त्याचं शूट झाले, आता ते येतील पुढच्या वर्षी 2026 ला रिलीज होतील. ONN बेबी आता एक आला या वर्षी, त्याचं शूट आम्ही केलेलं. त्याच्यानंतर हिंदीमध्ये पण खूप सारे केलेत आम्ही. किंवा प्रोडक्ट जसं की ऍड शूट्स वगैरे असतात ते पण केलं. त्याच्यामध्ये मिथिला पालकर, प्राजक्ता कोळी यांचं मी करते. हेअर ज्यांचं मग काम येतं त्यांचं मी करते. बरोबर. इव्हन आता लास्ट मला वाटतं रिया चक्रवर्तीचं आलेलं होतं, त्याचं मी केलेलं. ओके. तू आता जसं सांगत होतीस त्याप्रमाणे माझ्या असं लक्षात आलंय की किंवा आता ही गोष्ट माहितीये सगळ्यांना की ब्रायडल चा मेकअप असो किंवा ऍड फिल्म साठी लागणारा मेकअप आहे किंवा पूर्ण फिल्मसाठी लागणारा मेकअप आहे, हे 3 प्रकार आहेत मेकअपचे. तर एक एक्सपर्ट म्हणून तू काय सांगशील की बेसिकली या 3ही प्रकारांमध्ये काय फरक ठेवला पाहिजे मेकअप आर्टिस्टने? मोठा फरक आहे. जसे की काही लोक असतात जे ब्रायडल मेकअप शिकतात, ठीक आहे. आता आम्ही फक्त शूटचा मेकअप शिकलोय, की जेव्हा आम्ही मेकअप करतो तुम्हाला फक्त आम्ही एक नॅचरल टोन तुमच्याच स्किनला, तुमचेच आईज, फक्त ते आम्ही ब्युटिफुली रिप्रेझेंट करतो की हे तुम्हीच आहात. आम्ही त्यांच्या फेसला शार्पनेस देतो, आईजला थोडंसं ब्युटिफुली कॉन्टोर वगैरे हे सगळं करतो. आता आमच्याकडे ज्या इन्क्वायरीज येतात ना त्या फक्त नॅचरल याच्यासाठी येतात की आम्हाला नॅचरल लुक पाहिजे, आम्हाला सॉफ्ट लायनर पाहिजे, आम्हाला सॉफ्ट मेकअप पाहिजे, आम्हीच दिसलो पाहिजे. जेव्हा तुमचं काही फंक्शन आहे, जसं की ब्राईड, तिचं लग्नाचा मेकअप आहे, ठीक आहे, एखादं शूट आहे, छोटंसं शूट आहे कुठलं पण, तर त्यांचं ते शूट आहे ते लाईफ टाईम राहणार आहे. काही वर्षानंतर जर तुम्ही बघितलं तर तेव्हा वाटतं यार काय केलेलं आपण, हे एवढं हेवी केलेलं. आता ज्या नॅचरल थिंग्स ठेवतायत, जसं की आर्टिस्ट आता सगळे नो मेकअप लुक हा खूप फेमस आहे. जेव्हा तुम्ही हे खूप टायमानंतर पण स्वतःला बघाल तर तुम्हाला वाटेल की वाव, मी
किती हम्म. छान केलंय हम्म. आणि मीच आहे. हे फील्ड तसं ही सातत्याने अपडेट होतच आहे. 100% जसं तू आता एक दरवर्षी trend- नवीन नवीन काही ना काही. नवीन ट्रेंड चालतो, नवीन प्रोडक्ट्स येतात. हो, तर स्वतःला सुद्धा तू कशी अपडेट ठेवतेस? न्यू प्रोडक्ट्स येतात, न्यू ट्रेनिंग येतात. आमचे पण ट्रेनिंग होतात खूप सारे, जसे की हम्म. लॉरियलचे ट्रेनिंग होतात. हम्म, तर ते 2-2 दिवसाचे असतात. हम्म. ज्याला मास्टर क्लास पण बोललं जातं, काही लोक अच्छा. बोलतात. म्हणजे त्या टाइप मध्ये आमचे बरं. पण ट्रेनिंग होत राहतात, चालू असतात. बरोबर. बऱ्याच जणींना म्हणजे कन्फ्युज पण असतात. असं स्टायलिंग करावं की करू नये, त्याच्याने केस निर्जीव आहेत की सजीव आहेत, त्याच्याने ते डॅमेज होतील, परमनंटली डॅमेज होतील. एकदा एक ट्रीटमेंट केली की सातत्याने करायलाच पाहिजे. या सगळ्यावर तुझं काय म्हणणं आहे? असं गरजेचं नाहीये की एखादी ट्रीटमेंट करताय तर ती रेग्युलरली केलीच पाहिजे. पहिली गोष्ट, कारण तुमच्या हेअरला काय नीड आहे. बरोबर. तुम्ही एखाद्या सलॉन मध्ये जाताय किंवा तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाताय, तर तुम्ही पहिलं तर हे बघा की ते तुमच्यासाठी योग्य आहेत का. तुम्ही एक ट्रीटमेंट करताय, तुम्हाला वाटते हा मला रिझल्ट खूप चांगला आलाय, त्याला मेंटेन करण्यासाठी पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. बरोबर. जसं की शॅम्पू, कंडिशनर आहे, बरोबर. सिरम आहे. बरोबर. तर प्रत्येकाच्या लाईफस्टाईलवर पण आहे की आम्ही कोणते प्रोडक्ट्स युज केले पाहिजेत, काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने केले पाहिजे. बरोबर. फक्त डॉक्टर किंवा थेरपिस्ट किंवा सलॉन मध्ये बोललं गेलंय की तुम्ही हे करा म्हणून तुम्ही करताय हम्म. आणि तुम्ही माइंड मध्ये ते फिक्स करताय बरोबर. तुमच्या की मला हेच आता एवढ्या वेळा करायचं. करायचंय. हा. तुम्ही फर्स्ट टाइमच रॉंग डॉक्टरकडे गेलात तर ऑफकोर्स तुमचा विश्वास उडणार आहे त्याच्यावर. तुमचं सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कुठे. आणि मी हे नाही बोलत आहे की मीच योग्य आहे, पण हा. तुम्ही जिथेही जाताय त्यांना नॉलेज आहे का त्या गोष्टीचं हे थोडंसं- चेक करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि तू अनेक जणांशी बोलतेस, अनेक जण तुझ्याशी जोडले गेलेले आहेत. तर एखादा फीडबॅक किंवा तुझ्या कामामुळे एखाद्याला जे एक छान फील झालं, असा एखादा अनुभव त्यांनी तुला शेअर केला असेल, आपण त्याला टेस्टिमोनियल म्हणू शकतो. अच्छा, हा. तो तुझा काही प्रसंग तुला असा आठवतोय का? 2 वर्ष झाले असतील. एक ब्राईड होती. ती ब्राईड होती अलिबागमध्ये. अलिबागमध्ये त्यांनी काय केलेलं, पहिल्या दिवशी या नाईटला आम्हाला तिकडेच हॉटेलवर बोलवलेलं की अर्ली मॉर्निंग काम आहे तर तुम्ही लोक तिकडे या. तर मग आम्ही तिकडे गेलेलो. ते लोक पण सेम त्याच नाईटला आलेले. सगळं झालं. आमचं ब्राईडचा मेकअप वगैरे पण झाला आणि मेकअप करून झाल्यानंतर त्यांचं जे फर्स्ट विधी वगैरे होत्या ते सगळं झालं आणि नंतर रिसेप्शनसाठी तिला रेडी करायचं होतं. तर त्या रिसेप्शनला रेडी करताना तिला रिअलाइज झालं की तिने जो लेहंगा घातलाय त्याच्यावरची दुपट्टा ती तिच्या घरी विसरलीये. ती राहायला मुंबईमध्ये होती, पनवेलला. अच्छा. आणि ती सारखी एकच गोष्ट बोलत होती की या दुपट्ट्यामुळेच मी हा लेहंगा चॉईस केलाय. आणि ती एवढी अपसेट झाली म्हणजे तिला रडायलाच आले की मला तर दुपट्टाच पाहिजे होता आणि पॉसिबल नव्हतं की तिकडून घेऊन येऊन आता लावणं. तर ना आजूबाजूला काही मुली ज्या असतात, फिरत असतात, तर त्याच्यातल्या एका मुलीचा मी दुपट्टा बघितला आणि तो तिच्या लेहंग्याला सिमिलर होता थोडाफार. आणि जी वरची चुनरी असते तुम्हाला माहिती असेल तर 2 दुपट्टे असतात ब्राईडला. एक वरती डोक्यावर असतो आणि एक फिक्स केलेला असतो. तर मी त्या मुलीचा तो दुपट्टा बघितला आणि मी तिला बोलली इकडे तू. तर तिला मी बोलवलं आणि तिचा दुपट्टा म्हणलं तू देऊ शकतेस का. ती बोलली हो घेऊन टाक. बोलली काय नाही. तर मी तो तिला प्लीट करून इनसाइड टाकला आणि जो तिच्या डोक्यावरचा होता ना त्याला वेगळ्या पद्धतीने ड्रेप करून तिला तो दिला. म्हणजे तिला तो बघून वाटलंच नाही की माझा दुपट्टा विसरलीये. डायरेक्टली हा तुझ्या मेकअप आणि हेअरशी संबंधित नसला तरी तुझ्या कामाचा एक पार्ट झाला. 100%. आणि आम्ही ते पण लक्ष देतो की बाबा म्हणजे आपल्यामुळे ते लोक पण किती छान आणि आनंदात राहू शकतात, जेणेकरून त्यांची ती चांगली जी वाईब आहे ती कंटिन्यू राहिली पाहिजे. भले ते आपल्यामुळे असू दे किंवा एन्व्हायरमेंटमुळे असू दे. मग आता ज्या ठिकाणी तू आहेस त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जे काही स्ट्रगल केलं, ज्या काही अडचणी आल्या, तू त्या सगळ्यांना पार केलंस आणि इथे आलीयस. तुझ्या भावाला देखील तू एक छान सपोर्ट देऊन आज तोही तुझ्या बरोबर तुझ्या व्यवसायात तुला मदत करतोय. तर तुझ्या या यशाचं श्रेय, सक्सेसचं जे श्रेय आहे ते तू कोणाला देऊ शकतेस? फुल फॅमिलीलाच देईल माझ्या, की त्यांनी जो विश्वास ठेवला माझ्यावर आणि त्यांचं होतं की हा चला ही करते तर करू द्या. इव्हन माझ्या वडिलांना पहिले तर आवडत पण नव्हतं
की हे इंडस्ट्री वगैरे म्हणजे माहित नव्हतं. माहिती. आवडत नाही असं नाही, पण त्यांना माहित नव्हतं बरोबर. की हे काय असतं. कारण जसं मी बोलली की मी जेव्हा स्टार्टिंगला आलीये तेव्हा मला पण काहीच माहित नव्हतं. मी ह्याच्यामध्ये तर माझ्या वडिलांना कधी असं म्हणजे तेव्हा वाटायचं नाही की अरे हा माझी मुलगी काहीतरी करते. माझ्या वडिलांना असं वाटतं टीचर होऊ देत, काहीतरी करू देत. आणि गावाला लोक तर तेच विचार करतात की आपली मुलं बरोबर. एका चांगल्या ठिकाणी जॉब करावेत. बरोबर. आणि माझ्या भावासाठी पण वडिलांनी मे बी तोच विचार केला असेल. आपल्या ह्या ज्या आजच्या गप्पा आहेत तर डेफिनेटली त्या तुझ्या गावची लोक सुद्धा बघत असतील, हो. बघतीलच. तर तिथेही कुणी असतील ज्यांना वाटत असेल की या क्षेत्रात आपण जावं, सुजातासारखं काहीतरी काम करावं. तर अशा नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या म्हणजे मेकअप, हेअरस्टायलिस्ट म्हणून काम करणाऱ्या होतकरू तरुण तरुणींना तू काय मेसेज देशील? तर असं झालंय की ही फील्ड इतकी नॉर्मल झाली आहे लोकांसाठी की टॉप क्लासचे जे हायएस्ट बोलू शकतो आपण फर्स्ट येणारे लोक जे स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असतात त्यांनाही इंटरेस्ट याच्यामध्ये आहे आणि लास्ट येणाऱ्यांनाही आहे. कारण इथे लोकांना असं वाटतं की शिक्षण मॅटर नाही करत, पण असं नाहीये. आता जरी मला इंग्लिश नसेल येत तरी मी याचा खूप अभ्यास केलेला आहे. जसं की प्रत्येकाची स्किन, प्रत्येकाचे हेअर, प्रत्येकाचं नेल्स, हर एक गोष्ट वेगळी आहे. इंटरनल आणि बाहेरून बघण्यात खूप मोठा फरक आहे. आणि अभ्यास करून जसं लोक बोलतात की अरे काय मेकअपच करायचंय, काय हेअरच तर करायचे, असंच करायचं, असं नसतं. खूप गोष्टी, खूप काही शिकून वरती यायला लागतं. आणि ह्याच्या मागचा जो अभ्यास आहे तो मला असं वाटतं जो तुम्ही एवढं आयुष्यभर जे शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकतो त्याच्याही पलीकडचा असेल. कारण हे जे वर्डिंग किंवा हे जे नॉलेज आहे हे खूप जास्त आहे. जर खरंच इंटरेस्ट आहे आणि खरंच करायचं तर प्रॉपर कोर्स करा, प्रॉपर त्याचं नॉलेज घ्या आणि मगच स्टार्ट करा. इंडस्ट्री कुठलीही असू दे, असं नाही की हीच इंडस्ट्री. प्रत्येक गोष्टींसाठी नॉलेज खूप गरजेचं आहे आणि ते असल्याशिवाय आणि प्रॅक्टिस. तुम्ही किती वर्ष प्रॅक्टिस करता हे तुमच्या कामातून नाही, खूप महत्वाचं आणि खूप खरं असं तू हे उत्तर दिलेलं आहेस. मैत्रिणींना आपल्याला जे काही काम करायचंय, ज्या काही क्षेत्रात मध्ये कुठल्याही क्षेत्रात जायचंय, तर हे मात्र खरं आहे की एक चांगल्या पद्धतीने त्या क्षेत्राचं नॉलेज आपण घेतलं पाहिजे. आणि आपल्या बोलण्यापेक्षाही आपलं काम बोलतं, हे जसं सुजाता म्हणाली ते खरंच तितकंच खरं आहे. आजचा मनस्विताचा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही तुमच्या कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा. सुजाताचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळतील. तुम्हाला जर कुठल्याही तुमच्या इव्हेंटसाठी पटकन एखादा मेकअप किंवा हेअरस्टायलिंग करायचं असेल तर सुजाताला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. ती जर फार बिझी नसेल तर डेफिनेटली तुम्हाला वेळ देईल. आणि सुजाता, खूप छान वाटलं तू आज इथे आलीस. खरंच हा विषय खूप मोठा आहे. आपण पुन्हा एकदा नक्की भेटू आणि या विषयावरती अधिक बोलू. पण आज इथे आलीस आणि इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल खरंच खूप थँक्यू.